Brought to you by V-Guard. शपथविधीपूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांच्या निवासस्थानावर जवळपास 50पेक्षा जास्त नेत्यांना बोलवलं होतं. जे नेते आज मंत्रिपदाची शपथ घेणार आहेत आणि त्यामध्ये होते महाराष्ट्रातले ज्येष्ठ खासदार प्रतापराव जाधव स्वतः होते. काय नेमकी चर्चा झाली? मोदींनी मार्गदर्शन केलेलं आहे, रोडमॅप तयार करायला देखील सांगितल्याचं समजतं. मंत्रिमंडळामध्ये नाव समाविष्ट झाल्यानंतर जी नेहमीची प्रथा असते, आदरणीय नरेंद्र मोदीजी ज्यांना नंतर मंत्रिपदाची शपथ घ्यायची असते अशा सर्व लोकांना चहासाठी आणि औपचारिक चर्चा करण्यासाठी त्यांच्या पंतप्रधान निवासाला त्या ठिकाणी बोलवत असतात. त्या पद्धतीने बोलावलं. त्यांनी मंत्री म्हणून कसं काम करायचं, कसं वागायचं याबद्दलचं अतिशय चांगलं मार्गदर्शन सगळ्या आमच्यासारख्या नवीन मंत्र्याची शपथ घेणाऱ्या लोकांना त्या ठिकाणी केलं. उनका बैकअप सिर्फ कल तक और हमारा चांद तक. हमारा नेता कैसा हो जो नॉन स्टॉप बैकअप दे वैसा हो. अब की बार वी गॉट इन्वर्टर बैटरी का चमत्कार. आणि चांगलं काम देशासाठी, देशाच्या विकासासाठी त्या ठिकाणी आपलं संपूर्ण समर्पण देऊन काम करण्याच्या संबंधातलं मार्गदर्शन केलं. बुलढाण्याचा, विदर्भाचा हा एक सन्मान म्हणायचा, कारण बरीच वर्ष बुलढाण्याला मंत्रिपद मिळालेलं नव्हतं. नाही, ही गोष्ट खरी आहे की हा बुलढाणा जिल्ह्याचा आहे, महाराष्ट्राचा आहे आणि विशेष करून आमच्या शिवसेनेचा हा सन्मान त्या ठिकाणी निश्चितपणानं आजच्या या मंत्रिमंडळामध्ये एक शिवसेनेतला सामान्य शिवसैनिक म्हणून त्या ठिकाणी स्थान आदरणीय नरेंद्र मोदीजीने दिलं. तर हा आमच्या सगळ्यांचा, आपल्या महाराष्ट्रातील जनतेचा सगळ्यांचा हा सन्मान आहे. भाइयों बहनों, उनके राज में पावर रहे अनस्टेबल और हम रखे सब स्मूथ और स्टेबल. हमारा नेता कैसा हो जो स्टेबल पावर दे वैसा हो. अब की बार वी गॉट एसी स्टेबलाइजर का चमत्कार. पंचायत समितीपासून तुमचा राजकीय प्रवास जो आहे तो सुरू झालेला होता, तो थेट संसदेच्या केंद्रीय मंत्रिपदापर्यंत पोहोचलेला आहे. निश्चितच मी सुरुवातीला तालुका खरेदी विक्री संघाचा अध्यक्ष, पंचायत समिती सदस्य, त्यानंतर मार्केट कमिटीचा चेअरमन, जिल्हा बँकेचा उपाध्यक्ष, संचालक, अर्बन बँकेचा अध्यक्ष, त्याच्यानंतर जिल्हा परिषदचा विरोधी पक्षनेता, 15 वर्षे आमदार, आता 15 वर्षे खासदाराचे पूर्ण होऊन आता 4थी टर्म मी या ठिकाणी सुरू केलेली आहे. या सगळा प्रवास हा निश्चितच चांगला त्या ठिकाणी झाला. यामध्ये सुरुवातीला या ठिकाणी आदरणीय हिंदुहृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे, आदरणीय आनंदजी दिघे यांचं मार्गदर्शन आम्हाला त्या ठिकाणी मिळायचं. आता या नवीन काळामध्ये एकनाथराव शिंदे साहेबांच्या नेतृत्वामध्ये निश्चित चांगलं काम महाराष्ट्रामध्ये आम्ही सगळे करत आहोत. शेवटचा माझा प्रश्न आहे, काय वाटतं खात्याबद्दल? काय तुमची काही इच्छा आहे किंवा काय? नाही, आता कुठलं खातं मिळेल याचा निर्णय आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजी घेतील. पण जी काही जबाबदारी टाकल्या जाईल त्याला पूर्ण एकरूप होऊन, पूर्ण वेळ देऊन, समर्पित भावनेनं त्या खात्याला न्याय देण्याचा मनापासून माझा प्रयत्न राहील. धन्यवाद आमच्याशी बोलल्याबद्दल. व्हिडिओ जर्नलिस्ट राकेश कुमार सर, मी संदीप राजगोळकर, TV9 मराठी, नवी दिल्ली. Brought to you by V-Guard. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.